रामराज्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून राम दरबारची भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्रात रामराज्य यावं याकरता शहर मध्य विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री रामचंद्र, श्री लक्ष्मण, श्री सीतामाई आणि श्री हनुमंताची मूर्ती असलेली राम दरबारची प्रतिकृती देऊन सन्मान केला। यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई इथं त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की रामराज्य आणि शिवराज्य म्हणजे जनहिताचं राज्य। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कणखर नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा रथ अधिक गतिमान होईल याची सर्वांनाच खात्री आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला मनस्वी आनंद झालाय। आगामी काळात सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असंही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं। यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, आमदार नितीश राणे, प्रवीण दरेकर, संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, रमेश यन्नम, सिद्धेश्वर कमटम, विनोद पवार, आकाश भोसले आदी उपस्थित होते।